हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्रसिद्ध अशी कोबी चणा डाळची भाजी बनवणार आहोत, जी सणावारीला समारंभाला हमखास बनवली जाते. तर अशी वाटपाची कोबी चणा डाळची भाजी आपण आज बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण इथे 2 खोबऱ्याचे वाटे दिसत आहेत. आपण इथे 3 टेबलस्पून खोबरं घेतले, जे आपण वाटणात टाकणार आहोत, आणि 2 टेबलस्पून खोबरं आपण भाजीला वरून घालणार आहोत. आपण इथे 4 मिरच्या घेतल्यात, थोडी कोथिंबीर घेतले, 1 इंच आलं घेतले आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात. ह्याची आपण पेस्ट बनवणार आहोत. तर भाजीसाठी आपण इथे अर्धा किलो कोबी घेतला. आपण एकदम स्लायसरवरती बारीक चिरून घेतलाय कोबी. बघू शकता तुम्ही किती छान कोबी आपण चिरलाय. तर आपण इथे वाटणाच्या भांड्यात थोडी कोथिंबीर टाकून घेतली, 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या टाकल्या, अर्धा इंच आलं टाकलं आणि 4 मिरच्या आपण टाकून घेतल्या. इथे 3 आपण तिखट मिरच्या घेतल्यात आणि 1 आपण कमी तिखट मिरची असते ती घेतली. थोडंसं आलं आणि लसूण, आणि आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया खोबरं टाकून. वाटणामध्ये आपण 3 टेबलस्पून खोबरं टाकलंय. एक टीस्पून जिरं टाकून आपण याची पेस्ट बनवून घेऊया. आणि इथे 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतले. त्यात आपण 1 टीस्पून राई टाकली. राई चांगली तडतडू द्यायची. आता आपली राई तडतडले. आता आपण जे वाटण बनवलेलं ते टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आपण एक छोटी वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून 2 तासासाठी भिजवून ठेवली होती. तर आता आपलं इथे वाटण परतून झालं. आपण ती चणा डाळ परतून घेऊया. अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊया. पाव चमचा हिंग टाकूया. आता भाजीवर झाकण देऊन ही चणा डाळ जी टाकली ती आपण त्याच वाफेवरती शिजवून घेऊया. आता 5 मिनिटं झालीत. आपण भाजी चेक करूया. भाजीमध्ये 1 टीस्पून मीठ टाकून घेऊया आणि थोडी कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. आता झाकण देऊन डाळ वाफेवर शिजवून घेऊया.
थोडी कोथिंबीर टाकून घेतली. आता आपण झाकण काढून चणा डाळ शिजले का ते बघून घेऊया. तर मी चेक केलं, चणा डाळ शिजलेली आहे. आता आपण कोबी टाकून घेऊया. भाजी चांगली मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी कोबी शिजून घेऊया. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपली भाजी पण शिजलेली आहे. आता आपण वरून ओलं खोबरं जे ठेवलं होतं ते टाकून घेऊया आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. आणि गरम गरम डाळ भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.